सर्व वाचकांना नमस्कार. कथेमध्ये आतापर्यंत काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी कथेचे याआधीचे सर्व भाग नक्की ऐका. कथेचे सर्व भाग प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत. तसेच या चॅनलवर प्रकाशित झालेल्या इतर कथाही आवर्जून ऐका. सर्व कथांचे सर्व भाग त्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. वळूया आजच्या भागाकडं. दुसऱ्याची बायको भाग 33. गायत्री, तू योगितासोबत नयनाला घेऊन मंगल कार्यालयात जा आणि तिथंच तयारीला लागा. म्हणजे घाई गडबड व्हायची नाही. मुलाकडचे किती वाजता पोहोचोत, आपण तिथं असू. मी विजूला सांगते तुम्हाला गाडीत नेऊन सोडायला. सुमन मावशी आपल्या सुनेला गायत्रीला म्हणाल्या. लग्नाचा दिवस उजाडला होता. सकाळी सगळ्यांची घाई गडबड सुरू होती. हो आई, आम्ही पुढं होतो. तसंही हे आलेत तर आता मला सोहमची काळजी नाही. तुम्ही फक्त एकदा त्याला पोटभर काहीतरी खाऊ घालून द्या. बाकी मग दिवसभर मंगल कार्यालयात त्याला काहीतरी देता येतं. एक काम करते, आपल्या साड्यांची बॅग समोर घेऊन जाते. तुमची एक बॅग इथं ठेवते, गायत्री म्हणाली आणि ती लगेच नयनाच्या खोलीत गेली. योगिता नयनासोबत होती. तिनं योगिताला सुमनताईंसोबत झालेलं बोलणं सांगितलं. ठीक आहे वहिनी, मी घरी जाऊन माझा लग्नात घालायचा ड्रेस घेऊन येते. बस 2 मिनिटातच येते, योगिता म्हणाली आणि चटकनच घरी गेली. चला नवरीबाई, आटपा लवकर, गायत्री नयनाला म्हणाली. नयना मात्र एकाच ठिकाणी स्तब्ध उभी होती. तिचे डोळे भरून आले होते. काय झालं? गायत्रीनं तिच्या खांद्यावर हात ठेवला तसं नयनाच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं. वहिनी, खरं सांगू, इतके दिवस असंच वाटायचं कधी एकदाचं लग्न होतं आणि मी इथून जाते. मामीच्या त्रासामुळं नाही ग, पण माझ्यामुळं मामा सतत काळजीत असायचा म्हणून. पण आज माहीत नाही का इथून पायच निघत नाहीये. इतके दिवस हे सगळं परकच वाटायचं. असं वाटायचं आपलं इथं काहीच नाही. पण आज अचानक माहीत नाही, सगळं माझंच आहे असं वाटतंय आणि हे सोडून जायची इच्छा होत नाहीये, नयना म्हणाली. गायत्रीनं तिला जवळ घेतलं. गायत्रीच्या खांद्यावर डोकं ठेवून नयना हमसून हमसून रडू लागली. तुम्ही एकट्या आहात होय अशा? अहो, सगळ्या स्त्रियांचं हेच दुःख. जिथं लहानाचं मोठं झालो ते घर क्षणात सोडायचं आणि क्षणातच जिथं आपल्याला काहीच माहीत नाही तिथं जाऊन सगळं आपलं म्हणायचं. खरं सांगू, सोपं नसतंच. पण ही ताकद
देवानं फक्त स्त्रियांमध्येच दिली आहे. आपण ना कोणत्याही वातावरणात अगदी सहज ॲडजस्ट होतो. काळजी करू नका. इथं मिळालं नाही तितकं प्रेम तुम्हाला तुमच्या सासरी मिळेल. गायत्रीनं नयनाला समजावून सांगितलं. तिचं सगळं सामान गाडीत ठेवायला विजयजवळ दिलं. तोपर्यंत योगिताही तिचे कपडे घेऊन आली. योगिता, गायत्री आणि नयना मंगल कार्यालयात गेले. संगे, चल पटापट, तुझं आवरलंच नाही का अजून? तिकडं मंगल कार्यालयात अजून खूप कामं बाकी आहेत. मुलाकडचे येऊन पोहोचले ना तर फजिती व्हायची आपली. सोपान मामा संगीता मामीला आवाज देत होते. एकच मिनिट थांबा. संगीता मामी आतल्या खोलीतून ओरडल्याच. संगीता मामी आणि सुमन मावशी दोघी तयार होऊन बाहेर आल्या. वंस, पण बरं केलं तुम्ही. कालच सगळ्या पाहुण्यांना तिकडं कार्यालयात पाठवलं ते. नाहीतर आज किती घाईगडबड उडाली असती. संगीता मामी म्हणाल्या. हो ना, 24 तासाचं भाडं देतोच ना आपण. मग मंगल कार्यालय न वापरायला काय झालं? आणि तसंही मुलाकडचे हळद लावायला आले असते तर तिथंच हळद लावली असती ना आपण. सुमनबाई म्हणाल्या. नैना कुठे? दोघींनाच बाहेर आलेलं बघून मामा म्हणाले. नैना, गायत्री आणि योगिताला विजयसोबतच कार्यालयात पाठवून दिलं मघा. म्हणजे नैनाला व्यवस्थित तयार करायला वेळ मिळेल त्या दोघींना. सुमनबाई म्हणाल्या. म्हणे तयारीला वेळ मिळेल. कोळसा कितीही उगाळला तरी काळाच. मामी पुटपुटल्या. काय म्हणालीस ग संगीता? सुमनबाईंना त्यांचं बोलणं ऐकू गेलं होतं. काही नाही, असंच आपलं ते. मामी काहीतरी उत्तर देऊ पाहत होत्या. बाया हो, गाडीत बसल्यावर गप्पा करा. चला ना लवकर. मामा घाई करू लागले. मामींनी दाराला कुलूप लावलं. त्या गाडीत बसणार तोच त्या परत मागे फिरल्या. आता अजून काय राहिलं? मामा मामीला कुलूप उघडताना बघून म्हणाले. काही नाही, काही राहिलं नाही ना, एकदा बघून घेत होते. मामी म्हणाल्या. सगळं घेतलंय याची खातरजमा करून त्या गाडीत येऊन बसल्या. मामानं वेगानं गाडी कार्यालयाच्या दिशेनं नेली. सुमनबाई आणि सोपान मामा मंगल कार्यालयात उतरल्यावर आधी नयनाच्या खोलीमध्ये गेले. गायत्री आणि योगितानं नयनाला छान तयार केलं होतं. आईच्या शालूत नयनाचं रूप अजूनच खुलून आलं होतं. अक्कीसारखीच दिसते नयना. हो ना सुमनताई? मामा म्हणाले. हो तर, कुणाची नजर नको लागायला. सुमनबाईंनी
तिच्या कानाच्या मागं काळा तीट लावला. इथंही एक कूलर लावायला पाहिजे होतं. चुकलंच माझं. थांब, एखादा टेबल फॅन आहे का बघून येतो. खूप गरमी होते, नाही का? डोळ्यात आलेलं पाणी पुसतच मामा तिथून झटकन निघून गेले. पोरी हो, आटपा लवकर, मुलाकडचे येतीलच कधीही, सुमनबाई म्हणाल्या. आई, नयनाची सगळी तयारी झाली आहे. गजरे तेवढे बाकी आहेत, गायत्री म्हणाली. बरं, मी गजरे पाठवून देते. तुम्ही दोघीही लग्नात घालायचे कपडे घालून घ्या. सुमनबाई तिथून उठून बाहेर पडल्या. एका छोट्या मुलीच्या हातून त्यांनी नयनासाठी गजरे पाठवले. योगिता नयनाच्या केसात गजरे माळू लागली. गायत्री तोपर्यंत साडी नेसून तयार झाली. जांभळ्या रंगाच्या आणि केशरी काठाच्या रेशमी साडीत गायत्री अगदीच सुंदर दिसत होती. वहिनी, साडी खूप छान आहे, नयना म्हणाली. थँक्यू. पैठणी म्हणतात याला. माझ्या पहिल्या कमाईतून घेतली होती मी, गायत्री म्हणाली. किती छान तलम, मौशार, रेशमी साडी आहे. महाग असणार नक्कीच. मीही घेईल अशी एखादी साडी, माझ्या स्वतःच्या हक्काच्या कमाईतून, माझ्या आवडीनं. पण मला नोकरी वगैरे करायला मिळेल का? नयनाच्या मनात विचार चमकून गेला. त्या तलम, मौशार, रेशमी महावस्त्रानं तिच्या मनात घर केलं ते अगदी कायमचं. अगं, लग्नाचा मुहूर्त जवळ आला. वऱ्हाडी अजून आले नाहीत. कधी पोहोचतील, कधी तयारी करतील आणि कधी नवरदेवाची वरात निघेल. लग्न वेळेत लागणार नाही बहुतेक, गायत्री योगिताला म्हणाली आणि नयनाच्या चेहऱ्यावर काळजीची लकीर उमटली. इकडं प्रणीतच्या घरी निघायची सकाळी गडबड सुरू होती. प्रणीत अनिच्छेनंच तयार झाला होता. लीलाबाई मात्र छान तयार झाल्या होत्या. केशरी रंगाची काठापदराची साडी त्यांच्या सौंदर्यात अजूनच भर टाकत होती. सुंदर दिसतेस, शामराव त्यांना म्हणाले. चला, तुमचं आपलं काहीतरीच, लीलाबाई नाकातली नथ सावरत म्हणाल्या. याच सौंदर्यावर मी भाळलो आणि आता आयुष्यभर त्याचे परिणाम भोगतोच आहे. शामरावांनी एक उसासा टाकला. काही म्हणालात का? लीलाबाई म्हणाल्या. उशीर होतोय, लग्न वेळ जवळ येते, शामराव म्हणाले. चालायचाच तेवढा उशीर, तसंही आपण मुलाकडचे, वाट बघू द्या त्या लोकांनाही जरा, लीलाबाई तोऱ्यात म्हणाल्या. शामरावांनी मात्र घाई करत सगळ्यांना गाडीत बसवलं. मीनाक्षी आणि ममता यांच्या घरचे लोक, आजूबाजूचे ओळखीतले काही लोक यांच्यासाठी
श्यामरावांनी एक लक्झरी केली होती. सगळेजण गाडीत बसले. श्यामरावांनी गाडीच्या समोर नारळ फोडला. नवरदेवाच्या गाडीत लीलाबाई आणि ममता बसल्या. श्यामराव लक्झरीत चढले तेवढ्यात लीलाबाई परत खाली उतरल्या. त्यांना उतरलेलं बघून श्यामरावही खाली उतरले. आता काय झालं? श्यामरावांनी त्यांना विचारलं. वेशीजवळ गाडी थांबवा. वेस ओलांडायच्या आधी तिथं नवरदेवाला औक्षण करावं लागेल. नारळ लिंबू उतरवून फेकावं लागेल. लीलाबाईंनी श्यामरावांना सांगितलं आणि त्या परत गाडीत बसल्या. गाडी नागपूरच्या बाहेर पडू लागली. आता प्रणितलाही मात्र थोडं वेगळं वाटायला लागलं. जे करतोय ते चूक की बरोबर हे त्याच्याही मनात कालवाकालव करू लागलं. दुपारी 12 वाजायच्या आसपास वराडी कार्यस्थळी पोहोचले. तोच बँडवाल्यानं बँड वाजवायला सुरुवात केली. सोपान मामा, संगीता मामी, सुमनबाई, गायत्री आणि अजून बाकी पाहुणी मंडळी मुलाकडच्या लोकांचं स्वागत करण्यासाठी मंगल कार्यालयाच्या गेटपाशी गेले. गेटपाशी मध्यभागी एक चौरंग आणि आजूबाजूला 2 पाट मांडलेले होते. प्रणित चौरंगावर उभा झाला. श्यामराव आणि लीलाबाई त्याच्या आजूबाजूच्या पाटावर उभे राहिले. लीलाबाईंचा थाटमाट अगदी बघण्यासारखाच होता. काय होईल पुढे? हे लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडेल का? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.